नमस्कार मित्रांनो, मी धनंजय. तर आज मी येईल माझ्या खालच्या शेतीत येईल कोपऱ्यात. तर आज कोपरे भाजून घेते कारण तरो बेरूचा असा पावसाचं वातावरण असा, त्याच्यामुळे मी कोपरे भाजून घेत आहे. तर मित्रांनो, एवढे कोपरे करूचे आहेत. गेल्या वर्षी केलेलं आहे ना, तेच कोपरे करूचे असत. तर म्हटलं काल पाऊस पडलो, आज वातावरण असं, त्याच्यामुळे म्हटलं कोपरे भाजून घेऊया आणि आग घातलंय. तर मित्रांनो, बरा झाला मगाशी आग घालून घेतलंय ती. हे बघा, आता पाऊस चालू झालो आणि पहिलं पाऊस लय भारी. पहिल्या पावसात नावची मजा काय वेगळीच असता. नाही, पहिल्या पावसात नावचाच असता. मगाशी आग घालून घेतलंय ती बरा झाला. नाही तर आताच करडा आगच पेटली नसती. हे बघा, आता घडघडान पाऊस येता मोठ्यान. मित्रांनो, वादळ बघा कसलं यायला आता. ह्या घडघडता इतक्या आता बघून तर जामच भीती वाटता. मित्रांनो, या पावसाची वावजड इतकी होती ना की पुरा खळाच भिजान गेला. सुपारी आणि माड तरी वाईट शांत होतले. बरा झाला पाऊस येलो तो. मित्रांनो, असं पाऊस बघता माका वाटतं यंदा आमका मे महिन्यात कुर्ले खाऊ गावतले. भारीच पाऊस लागता. थंड झाला वातावरण सगळा. मित्रांनो, या अवकाळी पावसामुळे ना माझी केळी मोडान सगळे गेले. हे बघा कितक्या नुकसान झाला. आता असं एक केळीचं घड तो तोडतोय मी. तसं कोवळोच असा तो. केळीची झाडं मोडून पडली, त्याच्यात जी केळीचं घड गावलो तो येतोय घराकडे. खूप नुकसान झालं. आणि आता ना जरा खाली कोपऱ्यात जाऊ ना हिरवं फणस काढतंय. रात्री भाजी करू. हिरवं फणस हा बघू, भाजी करूची. हा मित्रांनो, खाली माझ्या कोपऱ्यात ना एक फणसाचं झाड हा. एक हिरवं फणस काढलंय. बरं नाही, भाजी तरी करून खाताय. मित्रांनो, जोरदार असं पाऊस चालू झालेला असा. आणि पहिल्या पावसात मी मगाशी नाव गेलेलं आहे. पहिल्या पावसात मित्रांनो नावची मजा वेगळीच असता. तर मित्रांनो, आजच्या पुरता एवढाच. व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.